ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आपण मोठा जल्लोष साजरा केला। पण दुसरीकडे याच महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात तब्बल 255 मराठी शाळा कायमच्या बंद पडल्यात। ही कोणती हवेतील चर्चा नाही, तर राज्याच्या विधिमंडळात खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच दिलेली ही जळजळीत आणि धक्कादायक कबुली आहे। अभिजात दर्जाचा कागद हातात मिरवताना आपल्याच मातृभाषेच्या शाळांचा असा गळा का घोटला जातोय? महाराष्ट्रातच मराठी शाळा बंद पडण्यामागची कारणं काय आहेत? अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा काय फायदा झाला आणि विधिमंडळात सरकारने नेमकी काय कबुली दिली, याचीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर कारणमीमांसा करणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। याच अधिवेशनाच्या सुरुवातीला मराठी शाळा बंद पडण्यामागचं जळजळीत वास्तव समोर आलंय। नेमकं काय घडलं तेच आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। अधिवेशनात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी आणि विक्रम काळे यांनी राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेबाबत एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। कमी पटसंख्येमुळे राज्यात सुमारे 2000 मराठी शाळा अडचणीत आल्या असून त्यापैकी 620 शाळा बंद होणार आहेत का, असा थेट सवाल त्यांनी विचारला होता। तसंच यामुळे 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत का, यावरही त्यांनी शासनाकडे स्पष्टीकरण मागितलं होतं। यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात सविस्तर उत्तर दिलं। यावेळी शिक्षण मंत्र्यांनी 620 शाळा बंद करण्याचा किंवा 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा दावा फेटाळून लावला। पण त्याच वेळी त्यांनी दिलेली एक कबुली मराठी माणसाची महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे। गेल्या 2 वर्षात कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये तब्बल 255 मराठी शाळा कायमच्या बंद पडल्याची स्पष्ट कबुलीच शासनाने दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी शाळा वाचवण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांनी मोठा मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याची बाबही शासनाने मान्य केली। आता आपण या शाळा नेमकं का बंद पडतायत ते बघूया। महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनीच दिलेल्या कबुलीनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठी शाळा बंद पडण्यामागे सर्वात प्रमुख कारण म्हणजे पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढलेला ओढा। आपल्या पाल्यांना भविष्यात प्रगतीच्या चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी सर्वसामान्य पालकही इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य देत आहेत। यामुळे खाजगी इंग्रजी शाळा फोफावतायत आणि मराठी शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी होत आहेत। पण शिक्षण मंत्र्यांची ही कबुली अपुरी आहे, कारण यासाठी केवळ पालकांना दोष देऊन नामनिराळ होता येणार नाहीये। मराठी शाळांचा घसरत चाललेला दर्जा, भौतिक सुविधांची वानवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या बाबीही शाळा बंद पडण्यास तितक्याच कारणीभूत आहेत। मराठी शाळा वेगाने का बंद पडत आहेत याची अत्यंत सविस्तर आणि थेट कारणमीमांसा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी केली आहे। त्यांच्या मते शिक्षण मंत्री दादा भुसे शाळा अडचणीत नसल्याचं धडधडीत खोटं बोलतात। हिंदी सक्तीचं धोरण राबवणाऱ्या शिक्षण मंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही। पण याच प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहित चिंता व्यक्त केली। अभिजात भाषेसाठी मिळणाऱ्या निधी या शाळांवर खर्च करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला। यावरूनच डॉक्टर पवार यांनी सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। सुळेंनी स्वतः पवार पब्लिक स्कूलच्या माध्यमातूनच इंग्रजी शाळांचं जाळ उभं केलं। या सर्व शाळा CBSE आणि ICSE बोर्डाच्या आहेत। या धनदांडग्या इंग्रजी शाळांमुळेच आसपासच्या गोरगरिबांच्या मराठी शाळा बंद पडल्यात, हे सत्य नाकारता येणार नाही। असाच प्रयोग मुंबईत मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली झाला। शाळांचं माध्यमांतर करताना तिथे मराठी माध्यम सुरू ठेवणं शक्य होतं, पण श्रीमंत मुंबई महापालिकेने तसा आग्रह धरला नाही आणि मराठी शाळांचा गळा घोटला। जे सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे मराठी शाळांचा मुद्दा आपल्या राजकारणाचा कणा मानतात, तेच प्रत्यक्ष कृतीत मराठी शाळांचे मारेकरी ठरत आहेत। सत्ताधारी भाजपचे म्हणाल तर त्यांना मुळातच मराठीबद्दल प्रेम नाही। त्यांना देशभरात हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान हेच कथन पसरायचे अशी टीकाही डॉक्टर पवार करतात। मराठी शाळा टिकवण्यासाठी शासन अनेक प्रयत्न करत असल्याचंही यावेळी उत्तरात सांगण्यात आलं। शाळा प्रवेशोत्सव
इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश, बूट आणि मायमोजे अशा अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. याशिवाय निपुण महाराष्ट्र, समग्र शिक्षा अभियान, स्टार्स प्रकल्प, पीएमसी प्रकल्प, माझी शाळा सुंदर शाळा आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. मात्र केवळ मोफत वस्तू वाटून मराठी शाळा टिकणार नाहीत. जोपर्यंत मराठी शाळांमधून अतिशय दर्जेदार आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळत नाही तोपर्यंत पालकांचा कल बदलणं कठीण आहे. केंद्र सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. पण वास्तवात मराठी भाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी मिळणारा निधी अद्याप राज्याला प्राप्त झाला नाही. राज्याच्या भाषा विभागातील अधिकाऱ्यांनी या निधीसाठी 2 वेळा दिल्लीवारी केली. तसंच मुंबईत उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्याने केंद्राकडे विस्तृत प्रकल्प आराखडा सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून हा आराखडा तातडीने मंजूर करण्याची विनंतीही केली होती. मात्र 2004च्या धोरणानुसार यात सुधारणा करण्याच्या सबबीखाली हा प्रस्ताव अद्याप केंद्राकडेच प्रलंबित आहे. त्यामुळे हा निधी राज्याला कधी मिळेल हे निश्चितही नाहीये. सध्या तरी अभिजात दर्जा मिळालेली मराठी सरकारचे कोणतेही ठोस प्रामाणिक धोरण नसल्यामुळे अडचणीत सापडली आहे, हे नाकारता येत नाही. अभिजात दर्जाचा गौरव मिरवताना आपल्याच राज्यात 255 मराठी शाळा बंद पडणं हा मोठा विरोधाभास आहे. मिळणारा निधी केवळ सोहळ्यांवर खर्च न करता तळागाळातील मराठी शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठी वापरला गेला पाहिजे. मराठी शाळांना स्मार्ट बनवणं आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. सरकारने आणि समाजाने प्रबळ इच्छाशक्ती दाखवली नाही तर अभिजात भाषेच्या दर्जाचा तो कागद संग्रहालयात जपून ठेवण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, यावर तुमचं काय मत आहे आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा विषय केवळ विधिमंडळाच्या 4 भिंतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ विश्लेषण बघण्यासाठी